तर आज आहे आमच्या मामाची 25वी ॲनिव्हर्सरी आणि मी आज जाते मामाकडे आणि खूप सारी धम्माल आहे, खूप सारी मजा आहे. ऑलवेज ती असतेच, कारण की सगळे फुल फॅमिली आमची एकत्र आल्यावर धमाल तर होतेच. कार्यक्रम छोटं करायचा प्रयत्न करतोय आणि करणारच आहोत. तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा, बघा आणि मज्जा घ्या, कारण की या व्लॉगमधून अशाच छोट्या छोट्या आठवणी निर्माण होतील आणि ते नंतर पण आम्हाला बघायला मिळतील. तर तुम्ही देखील बघा. जाऊया आपण मामाकडे. मी रेडी झाले ऑलमोस्ट. तर चला निघूया आपण मामाकडे. मम्मीने मावशीसाठी भाजी केली आहे ती देऊया आणि मग मामाकडे जाऊया. सो चलो, नाश्ता करायचा, पहिले नाश्ता करून जाऊया, भूक लागली. सो स्टिल चला जाऊया आपण. आणि सो चला जाऊया आपण मामाकडे. रेडी झाले, नाश्ता झालाय, पास्ता खाल्ला मी आणि आता गाडीची चावी घेतली. सो चला जाऊया. मजाच वेगळी आहे. मावशीला टिफिन दिला, मम्मीने दिलेला तो, आणि आता आपण चाललोय मामाकडे जाऊया. क्लाउड एवढे भारी आलेत ना. आपण आलोय हॉलमध्ये आणि हॉलमध्ये बघा कोण कोण आहे. आईला प्लॅनिंग हार्ड चालली आहे. फुलं आणले तिथे आणि एवढा मोठा. हे मला हॉल छोटा वाटतोय. आम्ही आता सगळी तयारी करतोय. मी तयारी करायला घेतली आहे. हे बघा असं इथे ठेवायचं आहे. हे मी बनवलंय, माहितीये का? खपली ही फ्रेम अक्षुने बनवली आहे. अक्षुने घरून बनवलं असणार. ही फ्रेम अक्षुने बनवली करून घेऊन आली ती. आता आम्ही हे सजवणार. हो बरोबर. काय डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट आणि स्वतः हे डार्क चॉकलेट. ऐका ना, आपण तो पण तुला डार्क चॉकलेट बोलते आणि तू त्याला पण डार्क चॉकलेट बोलते. मी हायच काय हाय रवा, बघ जरा कोण दिसतंय. दोघं पण भाऊ बहीण दिसत आहे. आम्ही आहे ना मामासाठी खास. थांब ना, तू चालली तिथून. तर गाईज आम्ही आहे ना मामासाठी खास स्पेशल डान्स पण केलाय आणि ते पण आम्ही या स्टेजवर करणार आहोत. आणि भरपूर सारी मस्ती आहे, धमाल आहे, गेम्स होणार आहेत. जसे की मी घेणार आहे. ही फ्रेम मस्त वाटते रे. हां, गेम्स होणार आहेत, मस्त डान्स होतील आणि सेलिब्रेशन होईल. प्लस मंगलाष्टमध्ये मामाचं लग्न लावलं जाईल परत एकदा, कारण की 25वी ॲनिव्हर्सरी आणि मामा अजून मला भेटला नाही आहे. आपण जाऊया घरी मामाला विश करण्यासाठी. त्यापूर्वी आपण सगळं डेकोरेशन करून घेऊया. हे भगवान, आमच्या सगळ्यांची थोबडी बघा. आणि आता रात्री आमची थोबडी बघा. वैष्णवी थोबडा वागव. ही आमची थोबडी. आमचा बाबा इथं बसलाय. काय बाबा, कुठे चाललास? मी बालाजी खाते. आजूबाजूला सगळे बसले. तनु कुठं आहे? मम्मी सोबतच येणार आहे. अजून कोण आहे? असतंच काय पांड्या. आमचा पांड्याला बोलू काय? हा, आमच्या पांड्याला बोलू. जेवण झालंय आणि भांडी घासायला. आता भांडी घातली. भांडी घासायला बघा कोण आलंय. ओ माय गॉड. खास आम्ही इम्पॉर्टंट माणूस बोलवलाय, जे की आम्हाला परवडत नाही तरी पण आम्ही करणार. थांबा दाखवते. घासा 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 भांडी घासा. किती 1 लाख पर डे. 1 लाख पर डे देऊन आम्ही एवढा महागातला माणूस इथे घेऊन आलोय. खास भांडी घासायचं. मी मस्तपैकी बसले आणि माझ्या बहिणी कामं करतायत. हे बघून मला खूप आनंद होतोय. एवढा आनंद ना की माझं आनंद मावत नाहीये. चला जाऊया आपण डेकोरेशन करायला सगळं सामान घेऊन. आणि या दोघी काही कामाचं नाही, फक्त हवा घ्यायची. आता बघा काय नाही. हा थांब. एक मात्र मी हे करेन की 1 लाख रुपये देऊन आम्ही तिला आणलंय आज भांडी घासायला. तर आज तिला पूर्णपणे आम्ही तिला भांडीच घासायला. ते मला बघायचंच आहे. बघायचं आहे. तुमच्या बायकोनी ही कामाला लावलंय. नाहीच घेते. ब्रुनो, तू ब्रुनोला शिव्या नको घालू.
मी त्याला तर घालायचं काम हा करतेच आहे. आईच संकवते अबे इथे थांब ना दिव्या. थांब थांब शांत राहा शांत थांब तर राहा नाही मग तू हे तर शांत राहा शांत राहा तो पॅम्परिंग आहे. कंफ्यूजन ही कंफ्यूजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं बट स्टिल आई प्रयत्न करते करते नाही ना बरोबर आहे ना हॅपी अॅनिव्हर्सरी बरोबर आहे ना हा आता बघा एवढीच पब्लिक आमच्या घरातलीच झाली आहे. हा अर्धा हॉल तरी अर्ध्या घरातल्यांनीच भरलाय. अजून माणसं यायची आहेत जवळजवळ 70 माणसांचा हा सगळा हे आहे आणि आत्ताच हा पूर्ण हॉल भरलाय. सो मामीचा मेकअप करायला आली आहे मी आणि माझी मी केस करून घेतलीत मामीच्या आधी कारण की अँकरिंग करायची आहे आणि वेळ भेटणार नाही. फटाफट करावं लागेल. तर मामीला रेडी करून मग नंतर मी रेडी होईल आणि मग डायरेक्ट आपण भेटूया हॉलमध्ये. सो मी रेडी झाले आहे आणि मी निघाले आहे माझं बुक घेऊन थेट आपण हॉलमध्ये बघूया हॉलमध्ये कोण कोण आलेत. मोगरा फूल लय लय मोगरा फूल लय लय चारी बाजू वाचा गम गम लय मोगरा फूल मोगरा फूल लय मोगरा फूल लय पप्पाची एंट्री. आम्ही सगळे आउटसाइड एकत्र आलो आहोत. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नसून दोन कुटुंबांना जोडणारं असं सुंदर प्रवास आहे. मामा मामी यांच्या आयुष्यात प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि कुटुंबाची साथ यांमुळे हा प्रवास खूप सुंदर गेला. त्यांनी नेहमीच कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न. माझा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मी काही दोन शब्द बोलत आहे. चुकून बापून काही शब्द वेगळे झाले तर हसू नका. एवढंच सांगते. माझा भाव आणि माझी भावजय एवढी प्रेमळ आहेत की त्यांच्याबद्दल काय सांगूही काही नाही. हे मला काही समजतच नाही. आणि माझा भाव तर आमच्या नेहमीच दुःखात सुखात सगळ्यात पूर्णपणे सामील असते. असा माझा भाव आहे प्रेमळ एकदम. आणि कधी पण कुठली पण माझ्या कुठल्या पण संसार आज माझ्या भावाचा खूप आम्हाला अभिमान वाटते कारण का कधी पण आणि कधी त्याला फोन केला तर रात्री फोन केला तरी पण आमच्यासाठी धावत येते आणि आमच्या मुलाबाळांसाठी पण धावत येते. कुठलाही काम सांगितलं काय असं कधी नाही. कसलाही डिसिजन घ्यायचा असलं तरी पण आम्ही आमच्या नवऱ्यांचा डिसिजन नाही आमच्या भावाचा आम्ही पहिला डिसिजन घेतो का तर आम्ही त्याचा पाठिंबा आमचा सदैव आमच्या आशीर्वाद आहे त्याचा पाठिंबा. आणि आता तुमची बारी. आता 25 वर्ष एकत्र आहात ना तर लोकांना पण समजलं पाहिजे की तुम्ही बाबा काय तुमच्या आवडी निवडी आहेत त्या. मी प्रश्न विचारेन त्याचं उत्तर द्यायचं दोघांनी पण. ठीक आहे. जरा खाजगी प्रश्न आहे. तर पहिल्यांदा आय लव्ह यू कोण म्हटलं? अरे देवा मामा बोलला. आय लव्ह यू पूनमला आय लव्ह यू
पूनम आय लव्ह यू. अरे मामा. चला बरं ठीक आहे. सगळ्यात जास्त राग कोणाला येतो? मला येतो पण मी लगेच बोलते पण मामा जास्त येतो. मामाला राग आल्यावर पहिलं कोण बोलतो? मामाला राग आला की मी पहिलं बोलते. काय का बघ ना आलं तर बरोबर. बरं. दोघांना आवडणारा एक पदार्थ. दोघांना सेम आवडलाय. सेम सेम पाहिजे. दोघांना एकदम आवडतो. कानात बोला काय. काय येतोय? ते पब्लिक प्रश्न नाहीये यार. खरवस खरवस. दादा एक किलो खरवस घेऊन ये. हा प्रश्न तर मामाची. जेवणात एक्सपर्ट कोण आहे? मामा मामा. मामा मामा. अच्छा बरं चालतंय. मामा फिरायला कुठे जाणार? दोघांना पण चला असं एक मजेशीर पार्ट आहे ना. ती पण झाली तर उखाणा तर झालाच पाहिजे ना. तर चला उखाणा बघूया कोण छान उखाणा घेतोय. मामीकडून जाऊया आपण पहिलं. माझ्याला का नको बरोबर मी पण हा मधी मधी बोलतोय. गरम बघ झालं नाही नाही भाजी बिजी नाही पाहिजे. पूर्ण झाल्याबद्दल या प्रवासात मी सुख दुःख भांडण तंटा करून आज आमचे 25 वर्ष पूर्ण झाले. या प्रवासात या प्रवासामध्ये राजेंद्रवांचे नाव घेते. राजेंद्रवांचे नाव घेते. त्यांनी मला कुल्ली मनाली काश्मीर असे पर्यटन स्थळ फिरवली. पुढचा आमचा प्लॅन नेपाळ आहे. तुझ्या भावना आम्हाला पोचल्या. एकच समजले नेपाळ. सगळ्यांना घेऊन नेपाळ. अरे मामा चुनावटीच्या मैदानात खेळलो क्रिकेट. पूनमला बघून माझी पण विकेट. सकल समोसे
जिसके दिल में कोई राज नहीं। लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना। खुशी का हवा क्या कहना। फूलों में खुशबू है इस दिल में, एक तो जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जन्मों के साथी हम साथ साथ हैं। हम साथ साथ हैं। जन्मों के साथी हम साथ साथ हैं। असं कोणतं फळ आहे ज्याच्या आतमध्ये कुलूप आहे? एक मिनिट. किवी. किवी नाही, किवी नाही. किवी मध्ये जास्त हे आहेत काय, बिया आहेत. नाही. जास्त बिया नोळा फळ असतात किवी असतात. अक्रोड बोला. नाही 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 नाही. जाऊन पण नाही. लवकर लवकर. द्राक्ष नाही. द्राक्ष नाही यार. तो एक फळ कसा तुम्ही विसरू शकता? बोरं पण नाहीये यार. एक फळ तुम्ही विसरू शकता. तुला काय वाटतं? एक शब्द थांब देना. नाही. लाचा अक्षर नाही. नाही तुम्ही लगेच ओळखाल.
नाही, लवकर कोणाला लॉजिकली उत्तर येत असेल तुम्ही आठवण कोणामध्ये असं नाही. दुसरा प्रश्न काही डोकं चाललंय. बरोबर. लक्ष ठेवा सगळ्यांनी, कोण चुकतंय बघा. मी इथे मध्ये उभी आहे तर मला काही दिसत नाहीये. ठीक आहे, 3, 2, 1 गो. हात पाठण. मिकी हात. मिकी बघा 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 बघा. नाही, आउट 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 आउट. अशा प्रकारे आशुकाला आउट झालाय. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, आजूबाजूनी पण लक्ष ठेवा. 3, 2, 1 गो. हात मिठी. हात पाठण. पाठण मिठी. हात हात पाठण. हात मिठी. चालेल. 3, 2, 1 गो. हात पाठण. चला बरं का, दोघांमध्ये आता नाही करायचं. इथे थांबा या. चला 3, 2, 1 गो. हात पाठण. हात पाठण मिठी. पाठण मिठी. पाठण. हात पाठण मिठी. पाठण. हात पाठण मिठी. पाठण. त्यांच्या टोळी मंदी सायलीच्या गोयेन्या. पायी पैंजण गो वाजती रुन छुन छुन छुन. त्यांचे वराडी गो वराडी पेटेवाले. अरे चला, आली का गौरी? हो ठीक आहे. याला जरा गालावरी विरघळला चांदवा. अन नजरे तुली तू बोलता न बोलता कळला अर्थानवा. गणनायकं गजमुखं विघ्नेश्वरं ओझरं कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम. गोत्रे भिन्न परस्पराहुनी तशी. चला घ्या केक कट करून घ्या. कार्तिक फॅमिली
ते करणारे खूप माझे आपले मैत्रिमंडळ आहेत, पण कोणाला मी शक्य बोलवलेलं आहे. तर आपल्या घरची माणसाची जो फॅमिली आहे तर त्यांना पण एवढा रागच नको की कार्यक्रम छोट्या कार्यक्रम असल्या कारणाने मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आल्याबद्दल धन्यवाद सर्व मानतो. काय झाली अँकरिंग? भारी, एक भारी, मस्त ना. मी बोललेली तुम्हाला, तुम्ही जिंकलात बघा. संदेश मामा, काय असेल कार्यक्रम बिंदास सांग, आपण येऊ. काय अरे वन साईड. हा मामी चला. अँकरिंग कशी झाली माझी? एकदम मस्त, एकदम भन्नाट. कसं झालं? मस्त. चिकन बिर्याणी घेतली मी, चिकन बिर्याणी खायला. जेवायला या, जेवायला या, जेवायला या, अक्षय जेवायला या. जेवतो आणि फटाफट निघतो. आता घरी जायचं, उद्या गावी जायचंय. सो चला मी सांगते तुम्हाला. तो कार्यक्रम एकदम छान झालाय आणि सुंदर झालाय. सगळं काय तुम्हाला दाखवलंच आहे. अशीच आमची फॅमिली एकत्र येते आणि हा असा सुवर्ण क्षण आम्ही जगतो. आणि मामाचं 25वी ॲनिव्हर्सरी होती आणि खूप धमाल केली, खूप मजा केली. असंच बघत राहा आमचा ब्लॉग आणि सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चला मी चालले आता घरी. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.